श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, आज आहे कोजागिरी पौर्णिमा. आज संध्याकाळी तुम्हाला एक अतिशय प्रभावी सेवा करायची आहे. कापरासोबत एक वस्तू जाळायची आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी तर आपण ही सेवा करणारच आहोत. या उपायामुळे तुमच्या आर्थिक समस्या, तुमच्या घरामध्ये असलेले वास्तुदोष, काही पितृदोष तुम्हाला असतील ते, आणि यासोबतच पती पत्नीमध्ये असलेले वाद देखील कमी होण्यासाठी मदत होईल. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर बघा, प्रत्येक महिन्याला येणारी पौर्णिमा ही विशेष महत्त्वाची असते, कारण तो दिवस लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस असतो. आणि लक्ष्मी म्हणजे काय, की आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, समाधान नांदावं यासाठी आपण ह्या सेवा आणि उपाय करत असतो. आणि कोजागिरी पौर्णिमा तर खूप महत्त्वाची आणि अनन्यसाधारण महत्त्व असलेली पौर्णिमा आहे, कारण हा दिवस साक्षात महालक्ष्मीची जन्मतिथी आहे. त्यामुळे आपल्याला काही सेवा उपाय करून आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता म्हणजेच थोडक्यात अलक्ष्मी घालवायची आहे. ज्यावेळेस घरात अलक्ष्मी असते तेव्हा घरामध्ये सतत पैशाची चणचण भासणे, आर्थिक समस्या, कर्जबाजारीपणा, यासोबतच वादविवाद, भांडणं, आजारपणं वाढलेली असतात. तर ही अलक्ष्मी म्हणजेच नकारात्मकता घालवण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेच्या संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी करायचा आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला तो उपाय समजेल. तर बघा, पहिला जो उपाय आपल्याला करायचा आहे तो आपल्या आर्थिक समस्यांसाठी करायचा आहे. आपण बऱ्याचदा असं बघतो की खूप कष्ट करून, मेहनत करूनही म्हणावं तसं आपल्या कष्टाला, मेहनतीला यश मिळत नाही, नशिबाची साथ मिळत नाही. म्हणजे थोडक्यात काय, जोही मेहनतीचा पैसा घरामध्ये येतो तो टिकत नाही. म्हणजे आपल्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी तो आपल्याला खर्च तर करावाच लागतो, पण महिन्याच्या अखेरीस परत आपल्याला पैशाची चणचण जाणवते आणि त्यामुळे आपल्याला कर्ज घेऊन आपल्या गरजा भागवाव्या लागतात. म्हणजे थोडक्यात काय, तर पैसा घरात आला की तो मग कर्ज फेडण्यासाठी आपल्याला वापरावा लागतो आणि आपल्यावरती कर्ज हे वाढत जातं. कर्जबाजारीपणा म्हणा किंवा पैशाची सतत अडचण असणं, चणचण असणं, ह्या समस्या दूर करायच्या असतील, देवी लक्ष्मीचे कृपाशीर्वाद मिळवायचे असतील, तर आपल्याला हा अत्यंत प्रभावी उपाय कोजागिरी पौर्णिमेच्या संध्याकाळी करायचा आहे. तर या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे, 7 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. कापरामध्ये नकारात्मकता खेचून घेण्याची क्षमता असते. घरामध्ये कापूर जाळल्यामुळे सकारात्मकता येते, म्हणजेच लक्ष्मीचं आगमन होतं. आणि कापूर हा म्हणजे कापूर ज्यावेळेस आपण जाळतो त्याच्या वासाने देवी लक्ष्मीचं घरामध्ये आगमन होतं, अलक्ष्मी घरातून निघून जाते. तर 7 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. शक्य झालं तर भीमसेनी कापूरच घ्या. जर तुमच्या घरामध्ये भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही जवळच असलेल्या दुकानातून आणू शकता. जिथं देवाचं सामान मिळतं तिथे भीमसेनी कापूर तुम्हाला मिळून जाईल. पण अगदीच तुम्हाला नाहीच मिळालं तर साधा कापूर वापरला तरीही चालेल, हरकत नाही. आता 7 कापराच्या वड्या आपल्याला घ्यायच्या आहेत. एखादी पंती घ्या किंवा एखादं मातीचं भांडं घ्या किंवा तामण घ्या. आता त्यामध्ये तुम्हाला या 7 कापराच्या वड्या घ्यायच्यात, पण या वड्यांना तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपामध्ये बुडवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला या भांड्यामध्ये जाळायच्या आहेत. हा उपाय तुम्हाला कुठं करायचा आहे, तुम्हाला देवघरासमोर बसून संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस हा उपाय करायचा आहे. जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत महालक्ष्मीच्या एखाद्या मंत्राचा जप करा, जसं की ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः. सतत महालक्ष्मीचं नामस्मरण केल्यामुळे देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहते. आपल्या घरामध्ये असलेल्या आर्थिक समस्या दूर होण्यासाठी मदत होते. एवढा हा प्रभावी उपाय आहे. आणि प्रत्येक पौर्णिमेला हा उपाय करून बघायचा. असं नाही की एकाच उपायामध्ये तुम्हाला फरक जाणवेल, पण आज कोजागिरी पौर्णिमा आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, देवी लक्ष्मी ही पृथ्वीवरती अवतरलेली असते, त्यामुळे तिला प्रसन्न करून घेण्यासाठी हा उपाय आजच्या दिवशी तुम्ही आवर्जून करा. आणि यानंतर पुढील प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला हळूहळू घरामध्ये फरक निश्चितपणे जाणवेल. घरामध्ये असलेलं दारिद्र्य दूर होण्यासाठी मदत होईल. यासोबतच तुम्हाला कापराचा अजून एक उपाय करायचा आहे. यामध्ये तुमच्या पती पत्नीमध्ये काही वाद असतील तर ते कमी होण्यासाठी मदत होणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला 4 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. आता तुमची जी बेडरूम आहे त्या बेडरूममध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुमच्या दोघांच्या उशा असतात, त्या उशाखाली 2-2 कापराच्या वड्या तुम्हाला ठेवायच्या आहेत. आता गुपचूप ह्या वड्या रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला ठेवायच्या आहेत. तुमच्या पतीला कळलं नाही पाहिजे अशा प्रकारे ह्या वड्या तुम्हाला ठेवायच्या आहेत. आणि त्यानंतर त्या वड्याचं काय करायचं, ज्यावेळेस तुम्ही रविवारी सकाळी उठाल त्यावेळेस तुम्हाला या दोन्ही कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. घराच्या एखाद्या अंगणामध्ये किंवा तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर तुमच्या किचनच्या बाल्कनीमध्ये जा, तिथे एखादी पंती घ्या आणि त्या पंतीमध्ये ह्या कापराच्या वड्या घ्या आणि 2 लवंगा त्यामध्ये घाला आणि संपूर्ण सकाळी या कापराच्या वड्या जाळून द्यायच्या आहेत. अशा प्रकारे तुमच्या पती पत्नीमध्ये असलेले वाद जे आहेत ते संपुष्टात येण्यासाठी मदत होईल. एवढा हा प्रभावी उपाय आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की कापरामध्ये नकारात्मकता खेचून घेण्याची क्षमता जास्त असते, त्यामुळे दर पौर्णिमेला अशा प्रकारे
तुम्ही हा उपाय केल्यामुळे तुमच्या पती पत्नीमध्ये असलेले मतभेद दूर होतील, वाद दूर होतील आणि तुमच्यामध्ये प्रेम एकोपा वाढेल, एवढा हा प्रभावी उपाय आहे. तर हा जो उपाय तुम्हाला करायचा आहे शनिवारी म्हणजे आज रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे. नवऱ्याच्या नकळत आपल्याला उशीखाली 2-2 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. कापरामध्ये नकारात्मकता खेचून घेण्याची शक्ती असते. रात्रभर ही नकारात्मकता खेचून घेतली जाईल आणि सकाळी उठून मग एकत्र कापराच्या वड्या करायच्या आहेत. त्यामध्ये 2-2 लवंगा टाकायच्या आहेत आणि आपल्याला एकत्रपणे ह्या सर्व वस्तू जाळायच्या आहेत. यामुळे तुमच्यामधले असलेले वादविवाद, मतभेद हे नाहीसे होण्यासाठी मदत होणार आहे. आणि आता सगळ्यात शेवटचा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता म्हणजेच वास्तुदोष घालवण्यासाठी, आपल्याला काही पितृदोष लागलेले असतील तर ते घालवण्यासाठी करायचं आहे. बऱ्याचदा असं होतं ना की आपण घरात राहतो तेव्हा आपल्याला घरामध्ये उगाचच नकारात्मक वाटत राहतं, उदास वाटतं, बेचैन वाटतं आणि यामुळे मग आपल्याला त्या घरात राहावंसं वाटत नाही. याला कारणीभूत कुठे ना कुठेतरी वास्तुदोष असतात आणि हे नाहीसे करण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात. घरामध्ये बेचैन, अस्वस्थ आणि डिप्रेस असल्यासारखं वाटणं याला कुठे ना कुठे आपले पितृदोषसुद्धा कारणीभूत असतात. पितरांची सेवा आपल्याकडून घडत नसते म्हणून सुद्धा आपल्या घरामध्ये आपल्याला करमत नाही, सतत उदास वाटतं आणि घरात सतत नकारात्मकता जाणवते. आता घरात असलेले वास्तुदोष घालवण्यासाठी आणि आपल्याला काही पितृदोष लागलेले असतील त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय आपल्याला घराच्या प्रत्येक रूममध्ये करायचा आहे. जर तुमचं घर 2च रूमचं असेल तर 2 रूममध्ये तुम्हाला या कापराच्या वड्या जाळायच्या आहेत आणि जर तुमच्या घराच्या 4-5 रूम असतील तर प्रत्येक रूममध्ये तुम्हाला एक पंती ठेवायची आहे आणि प्रत्येक रूमसाठी तुम्हाला 2-2 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेसच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. देवघरातला दिवा लावला, तुळशीसमोर दिवा लावून घ्यायचा आणि त्यानंतर तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहे. अगदी साधा सोपा उपाय आहे. सांगितल्याप्रमाणे 2-2 भीमसेनी कापराच्या वड्या किंवा साधा कापूर असेल तरी हरकत नाही, कोणताही कापूर घ्या, पण उपाय तुम्हाला करायचा आहे. आता या 2-2 कापराच्या वड्या त्या पंतीमध्ये ठेवायच्या आहेत, त्यामध्ये 2 लवंगा घालायच्या आहेत आणि ह्या प्रत्येक रूममध्ये तुम्हाला जाळायच्या आहेत. आणि या धुरामुळे काय होईल, नकारात्मकता जी आहे त्या रूममध्ये असलेली ती निघून जाण्यासाठी मदत होईल. तर सगळ्यात आधी तुम्ही ज्या रूममध्ये हा उपाय करणार आहात म्हणजे आता हॉलपासून तुम्हाला सुरुवात करायची आहे. हॉलमध्ये तुम्हाला एक पंती मधोमध हॉलच्या ठेवायची आहे. तिथे 2 कापराच्या वड्या आणि 2 लवंगा जाळायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला किचनमध्ये जायचं. किचनमध्ये सुद्धा किचन ओट्याच्या वरती किंवा खाली मध्यभागी तुम्ही ही पंती ठेवू शकता. तिथे सुद्धा तुम्हाला 2 कापराच्या वड्या आणि लवंगा जाळायच्यात. नकारात्मकता ही प्रत्येक रूममध्ये असते, असं नाही की फक्त देवघरात किंवा हॉलमध्येच तुम्ही हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरातले वास्तुदोष नाहीसे होतील. जेवढ्या रूम आहेत तेवढ्या रूममध्ये अशाच प्रकारे मध्यभागी ही पंती ठेवायची आहे आणि 2 कापराच्या वड्या आणि लवंगा जाळायच्या आहेत. कापराच्या आणि लवंगाच्या धुरांच्या वासामुळे घरातली नकारात्मकता निघून जाते. लवंगांचा वास हा देवी लक्ष्मीला प्रिय आहे आणि अलक्ष्मी म्हणजे नकारात्मकता आणि देवी लक्ष्मी म्हणजे सकारात्मकता. म्हणजेच थोडक्यात तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, समाधान नांदण्यासाठी हा उपाय तुम्हाला मदत करणार आहे. एवढा हा प्रभावी उपाय आहे. करून बघा आणि निश्चितपणे तुम्ही अनुभवाल आणि मला कमेंट करून नक्की सांगाल. तर चला, झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.